प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो प्रियानो. खरोखर आज महिला दिनानिमित्ताने सर्वप्रथम सर्व महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा आणि ख्रिस्तामध्ये सलाम. आज महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा एक वार परमेश्वराने त्याचं पवित्र वचन सांगण्याची जी मला संधी दिली त्याबद्दल त्या परमेश्वराला मान, महिमा, सन्मान आणि गौरव असो. विशेष करून जर पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर अनेक स्त्रियांनी आपापल्या परीने देवाची सेवा किंवा देवाचं कार्य केलेलं आहे आणि परमेश्वराने त्यांचं जीवन आशीर्वादित केलेलं आहे प्रियानो. त्यापैकी जर पाहिलं तर पहिले हन्ना आहे, जी 84 वर्षाची असताना देखील ती पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ती मंदिराची झाडलोट करून देवाची सेवा त्याद्वारे ती करत आहे. आणि खरोखर दुसरं जर पाहिलं तर दबोरा आहे प्रियानो. अनेक पवित्र शास्त्रामध्ये अनेक महिला आहेत, परंतु त्यापैकी काहींबद्दल मी बोलणार आहे. आणि विशेष करून या ठिकाणी दबोराबद्दल आपल्याला पाहायला मिळतं की दबोरा ही न्यायाधीश होती प्रियानो. ती न्यायाधीशाचं काम करायची आणि देवाचा अभिषेक, देवाचं सामर्थ्य तिच्या ठाई होतं प्रियानो. आणि खरोखर देवाचा आत्मा तिला त्या कार्यासाठी योग्य प्रकारे चालवत असायचा. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की खजुरीच्या झाडाखाली बसून ती त्या सर्व इस्रायल लोकांचा न्याय निवाडा करीत असायची आणि परमेश्वराने ती कामगिरी तिच्यावर सोपवलेली होती. त्यानंतर तिच्या सोबत एक यायल नावाची एक बहीण होती प्रियानो, आणि ती देखील अतिशय सामर्थी, अतिशय देवामध्ये विश्वासूपणे चालणारी आणि खरोखर परमेश्वराने या देखील स्त्रीचा खूप महानतेने उपयोग करून घेतला प्रियानो. अनेकदा अनेकांना वाटतं की स्त्रिया ह्या कमजोर असतात, परंतु नाही. ज्यावेळेस आपण देवाच्या भयामध्ये चालतो त्यावेळेस देवाचा अभिषेक आपल्यावर असतो. आणि खरोखर यायलच्या जीवनामध्ये जर आपल्याला पाहायला मिळालं तर ज्यावेळेस युद्धाच्या प्रसंगामध्ये ते लोक असताना प्रियानो, राजासोबत लढण्याची जरी तिच्यामध्ये ताकद नव्हती तरी परमेश्वराने तिला ज्ञान आणि बुद्धी दिलेली होती. आणि खरोखर तिने आपल्या बुद्धीने किंवा आपल्या युक्तीने त्या राजाला काय केलंय, ठार करून टाकलेलं आहे प्रियानो. आणि अशी ती धैर्यबाज अशी ती स्त्री होती. आणि म्हणून प्रियानो अनेक स्त्रिया आहेत, परंतु सविस्तर त्यामध्ये मी जाणार नाही. येशू जगामध्ये असताना सेवा कार्य करत असताना येशू सोबत देखील अनेक स्त्रिया सेवा कार्यामध्ये त्याला मदत करायच्या. त्यापैकी जर आपण पाहिलं तर योहान्ना व सुसन्ना, मरिया ह्या सर्व येशू सोबत असताना त्याला त्या पैशा अडकेने त्याची सेवा चाकरी करायच्या. कारण सेवा कार्य करत असताना परमेश्वराला स्वतः येशूला देखील त्या ठिकाणी पैशाची गरज असायची, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींची गरज असायची. आणि त्याच्या सोबत असणाऱ्या प्रत्येक स्त्रियांनी आपल्या परीने होईल ते सेवेसाठी केलेलं आहे प्रियानो. आणि परमेश्वराने त्यांचं जीवन आशीर्वादित केलेलं आहे. दुसरं जर आपण पाहिलं तर लुतिया आहे, परत प्रिस्किल्ला आहे, परत फिबी आहे. अनेक नवीन करारामध्ये अनेक महिलांचे नावं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील प्रियानो. आणि त्यांचे कार्य देखील खूप महान असे आहेत प्रियानो. जर आपण पाहिलं तर येशू सोबत सेवा कार्य करत असताना अनेक स्त्रिया नेहमी त्याच्या सोबत असायच्या, त्याच्या कार्यामध्ये हातभार लावायच्या. इतकंच नव्हे तर येशूला वधस्तंभावर देतानाच्या वेळेस देखील त्या स्त्रिया येशूच्या बरोबर होत्या प्रियानो. त्या ठिकाणी त्या होत्या क्रुसाजवळ. आणि एवढंच नव्हे तर येशू ज्या वेळेस तिसऱ्या दिवशी मरणातून उठला त्यावेळेस देखील पहिली सुवार्ता जर कुणी आणली असेल तर ती देखील एका स्त्रीने आणलेली आहे प्रियानो. कारण ती सर्वप्रथम त्या स्त्रिया पहाटे उठून येशूचा शरीराला त्या ठिकाणी पाहण्यासाठी त्या गेलेल्या आहेत. आणि खरोखर त्या ठिकाणी त्यांना समजलं की प्रभू उठला आहे. आणि म्हणून परमेश्वराने या स्त्रीच्या द्वारे मोठं कार्य करून घेतलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की प्रभू उठला आहे, तो त्या ठिकाणी कबरेमध्ये आता नाही. आणि खरोखर ही मोठी सुवार्ता जी आहे ती एका स्त्रीने जगामध्ये आणलेली आहे प्रियानो. अशा प्रकारे अनेक स्त्रिया आहेत ज्या जगासाठी एक आशीर्वादाचं कारण ठरलेले आहेत. येशू सेवा कार्य करत असताना नवीन करारामध्ये पुष्कळ स्त्रियांचे नावं आहेत प्रियानो. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शोम्रोनी स्त्री आहे. तिचं जीवन पहिल्यांदा पापी होतं, ती पापामध्ये होती, परंतु ज्यावेळेस ख्रिस्त तिला भेटला त्यावेळेस तिचं जीवन बदललं गेलं. आणि तिचं जीवन बदलल्यानंतर तिने हजारो आत्मे, संपूर्ण गाव तिने प्रभू येशूकडे आणलं. ते देखील महान कार्य तिने देवासाठी केलेलं आहे प्रियानो. नंतर आपण जर पाहिलं तर फिलिपाच्या 4 कन्या आहेत, त्या देखील भविष्यवादी होत्या, त्या देखील देवाची सेवा करायच्या प्रियानो. आणि खरोखर त्यांचं देखील जीवन इतरांसाठी एक आशीर्वादाचं कारण होतं. आणि जर आपण पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये अजून आणखी पुष्कळ अशा स्त्रिया आहेत, परंतु त्यांच्याबद्दल आपण नेहमी बोलत असतो किंवा नेहमी त्यांच्या चरित्राबद्दल आपण ऐकत असतो. परंतु आज
महिला दिनाच्या निमित्तानं मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते एक ग्रेट व्यक्तिमत्व म्हणजे पंडिता रमाबाई त्यांच्या जीवनाबद्दल सांगणार आहे प्रियानो. कारण नेहमी आपण पवित्र शास्त्रातल्या ज्या स्त्रिया आहे, जे त्यांचं कार्य आहे त्याच्याबद्दल आपण नेहमी वाचतो, नेहमी ऐकतो. परंतु जगामध्ये अशाही काही स्त्रिया होऊन गेल्या की परमेश्वराने त्यांचा महानतेने उपयोग करून घेतलेला आहे आणि त्यांच्याबद्दल सहसा जास्त बोललं जात नाही. आणि त्यांच्याबद्दल जर ग्रेट व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर ते आहेत पंडिता रमाबाई. आणि खरोखर प्रियानो त्यांचं जीवन अनेकांसाठी, हजारो लाखो लोकांसाठी एक आशीर्वादाचं कारण ठरलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्राची तेजस्विनी म्हटलेलं आहे. कारण त्यांच्या जीवनाद्वारे अनेक रंजले गांजलेल्यांच्या जीवनामध्ये खरा ख्रिस्ताचा प्रकाश चमकला व त्यांनी अनेक विधवा, अनाथ, गोरगरीब अशा प्रत्येकांना आपल्या जवळ घेतलं आणि त्यांच्या त्या माता बनल्या प्रियानो. आणि खरोखर परमेश्वराने त्यांच्या जीवनाच्या द्वारे अनेक दुःखी लोकांच्या जीवनामध्ये देवाचा आनंद, खरोखर जीवनाचा आनंद त्यांच्या जीवनामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून खरोखर पंडिता रमाबाई यांचं जीवन हे अतिशय मोलाचं आहे प्रियानो. म्हणून परमेश्वर त्यांच्या जीवनाबद्दल खूप खूप धन्यवाद की परमेश्वराने त्यांचा इतका महानतेने उपयोग करून घेतला. जर पंडिता रमाबाई यांच्या जीवनाबद्दल जर आपण पाहिलं तर त्यांचं जीवन खूप प्रार्थनामय होतं प्रियानो, खूप प्रार्थनामय त्यांचं जीवन होतं. आणि खूप अभ्यासू अशा त्या व्यक्तिमत्व होत्या प्रियानो. ज्यावेळेस त्यांनी बायबलचं इब्री आणि ग्रीक भाषेतून मराठी भाषेमध्ये भाषांतर केलं प्रियानो, ही गोष्ट इतकी सोपी नव्हती, इतकी सहज नव्हती. परंतु तरी देखील जर आपण पाहिलं तर अगोदर त्यांनी इब्री व ग्रीक भाषेचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर त्यांनी ती भाषा समजून घेऊन नंतर पुन्हा मराठीमध्ये त्याचं भाषांतर केलं आणि आज हजारो लोकांपर्यंत त्याच्या प्रती गेलेले आहेत प्रियानो. आणि खरोखर ते कार्य एक प्रत्येकासाठी आशीर्वादित असं ठरलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी भाषांतराचं काम हाती घेतलं त्यावेळेस 1905 साली त्यांनी ते काम हाती घेतलं. आणि ज्या वेळेस त्यांनी ते हाती घेतलं तर आपल्या मरणाच्या शेवटच्या टोकापर्यंत त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. पण ज्यावेळेस त्यांनी ते भाषांतर केलं ते पूर्ण बायबल होण्यासाठी 18 वर्ष त्या ठिकाणी लागलेले आहेत प्रियानो. या 18 वर्षामध्ये त्यांच्या पाठीमागे इतका कामाचा व्याप असताना, इतकं सगळं काही असताना प्रियानो, त्यांच्या जीवनामध्ये त्या देवाला फार वेळ देणाऱ्या होत्या. आणि म्हणून परमेश्वराने त्यांचं जीवन खूप आशीर्वादित केलं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्यांना ते भाषांतर करण्यासाठी 18 वर्ष लागले. जर आपण पाहिलं तर इब्री आणि ग्रीक भाषेतून पुन्हा मराठी भाषेमध्ये भाषांतर करणारी जगामध्ये अशी दुसरी कुठलीही स्त्री सापडणार नाही प्रियानो. परंतु खरोखर रमाबाईंचं जीवन हे आपल्या प्रत्येकाला एक प्रेरणादायी असं जीवन आहे प्रियानो, आपल्याला प्रेरणा घेण्यासारखं आहे. कारण त्यांच्या पाठीमागे देखील त्यांचं कुटुंब होतं, त्यांचे पती, त्यांची मुलगी. आणि तरी देखील त्यांनी जे काही देवाचं कार्य हाती घेतलं प्रियानो त्यामध्ये त्या कुठेही कमी पडल्या नाही. आणि खरोखर त्यांनी आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने जी काही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली ती अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली आणि सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित पार पाडलेल्या आहेत प्रियानो. आणि म्हणून जे काही ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार त्यांनी दीनदुबळ्या, गरीब, अनाथ व विधवांचा त्यांच्यावर कैवार घेतला किंवा त्यांच्यावर दया करण्याचा निश्चय केला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांनी ते सेवा कार्य सुरू केलं त्यामध्ये त्यांना अनेक अशा अडचणी आल्या, अनेक संकटांना, अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागलं प्रियानो. ज्यावेळेस कोणतंही काम आपण हाती घेतो चांगलं काम करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण सुरुवात करतो त्यावेळेस अनेक अडचणी, अनेक समस्या आपल्या जीवनामध्ये येतात प्रियानो. परंतु त्याही स्थितीमध्ये आपल्या जीवनामध्ये हा विश्वास असायला पाहिजे की कितीही अडचणी आल्या तरी अडचणींपेक्षा तो परमेश्वर मोठा आहे. आणि तोच विश्वास पंडिता रमाबाई यांच्या जीवनामध्ये होता. कारण त्यांना माहिती होतं की जे काम मी हाती घेतलेलं आहे ते मला जिवंत परमेश्वराने दिलेलं आहे आणि हे काम पूर्ण करण्यासाठी तोच परमेश्वर मला सहाय्य करणार आहे. म्हणून ज्यावेळेस त्यांनी हे काम हाती घेतलं त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. परंतु प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा देवावर फार विश्वास होता. त्यांची खूप प्रार्थनामय जीवन होतं, फार देवावर त्या विश्वास ठेवायच्या. आणि म्हणूनच त्यांनी जे काही मुक्ती मिशनचं काम हाती घेतलं ते केवळ आणि केवळ प्रार्थनेच्या जोरावर घेतलं प्रियानो. आणि खरोखर प्रार्थनेच्या बळावर इतकं मोठं कार्य त्यांनी उभारलं. आणि म्हणून रमाबाई नेहमी म्हणायच्या की देवाकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा नेहमी करा,
देवाकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा नेहमी करा, परंतु त्यासाठी तुम्ही देखील मोठ्या गोष्टी अंगावर घ्या. म्हणजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला जीवनामध्ये रिस्क घ्यावी लागते प्रियानो, आणि त्याशिवाय कुठलंही आपल्याला प्रतिफळ मिळत नाही. आणि त्या म्हणायच्या की दे रे हरी पलंगावरी, हे असं कधीही चालणार नाही. आणि म्हणून त्या म्हणायच्या की तुम्ही देखील देवासाठी काही करण्यासाठी तयार व्हा. जर आपण तयार झालो नाही तर परमेश्वर स्वतःहून येऊन आपल्याला कोणत्याही कामासाठी बळजबरी करत नाही प्रियानो. कारण परमेश्वराने सर्व गोष्टीचा निर्णय तो आपल्यावर सोपवलेला आहे. परंतु देवाची इच्छा ही आहे की आपल्या प्रत्येकाचं जीवन एक फलदायी असावं. आपल्या प्रत्येकाचं जीवन हे देवाच्या कार्यासाठी कशा ना कशा प्रकारे उपयोगात येणारं असलं पाहिजे प्रियानो. जरी पंडित रमाबाई त्यांनी जगामध्ये खूप मोठं कार्य केलं, अनाथ विधवांसाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलं. आपण प्रत्येक जण जरी त्यांच्यासारखं होऊ शकत नाही तरी परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला एक वेगळं काम दिलेलं आहे, वेगळं सेवा कार्य दिलेलं आहे. जे जे पाचारण परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे ते ओळखून आपण त्यानुसार चाललं पाहिजे प्रियानो. आणि म्हणून त्यासाठी आपण नेहमी कष्ट करण्याची, पुढे येण्याची प्रवृत्ती आपण ठेवली पाहिजे. जर आपण कष्ट घेण्याची तयारी ठेवली नाही, आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी ठेवली नाही तर कधी आपण पुढे जाऊ शकत नाही आणि आपल्या जीवनामध्ये कुठली चांगली गोष्ट आपण करू शकणार नाही प्रियानो. आणि म्हणून त्यांचा परमेश्वरावर खूप विश्वास असायचा. आणि बघा, खरोखर पवित्र शास्त्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं की अनेक देवाची योजना पूर्ण करण्यासाठी अनेक सेवक संदेश त्यांनी आपला जीव काय केलेला आहे, धोक्यात घातलेला आहे. आणि म्हणून परमेश्वराने त्यांचा महानतेने उपयोग करून घेतलेला आहे किंवा परमेश्वराने त्यांना उंच केलेला आहे. बघा, देवाचं कार्य करणं इतकं सोपं नाही प्रियानो. ज्यावेळेस आपण देवाचं कार्य करण्यासाठी उभं राहतो त्यावेळेस अनेकदा सैतान आपल्या जीवनावर हल्ले करण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा सैतान आपल्याला देवापासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या मंदिरासाठी, देवाच्या सेवकांसाठी, देवाच्या सेवेसाठी जे काही करण्यासाठी पाऊल उचलतात त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये अडचणी आल्या वाचून राहणार नाही. कारण सैतानाची योजना असते की आपण देवापासून दूर व्हावं. परंतु तरी देखील त्याही स्थितीमध्ये खचून न जाता, निराश न होता आपण देवावर विश्वास ठेवून चालणारा असलं पाहिजे प्रियानो. कारण ज्यावेळेस देवाचं कार्य हाती घेण्यात येतं त्यावेळेस अनेक अडचणी सैतान आपल्या जीवनामध्ये टाकत असतो. आणि म्हणूनच जर आपण पाहिलं तर अनेक सेवक संदेश त्यांना देखील देवाच्या योजना पूर्ण करण्यासाठी ज्यावेळेस ते पुढे आले त्यांना देखील अनेक कठीण अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस ते पुढे आले त्यावेळेस परमेश्वराने त्यांना उंच केलेलं आहे. त्यापैकी जर आपण पाहिलं तर निर्गमच्या पुस्तकामध्ये आपल्याला मोशेची बहीण जी मिरियाम आहे तिच्या जीवनाबद्दल पाहायला मिळतं प्रियानो. कारण बघा, मोशेबद्दल परमेश्वराची योजना ही मोठी होती. परमेश्वराने मोशेला याकरता निवडलं होतं की तो इस्रायली लोकांना त्या गुलामगिरीतून, त्या संकटातून तो बाहेर काढेल आणि तो त्यांचा प्रतिपाळ करील, यासाठी परमेश्वराची मोठी योजना होती. पण त्याच वेळेस सैतानाने त्याला देखील मारण्याचा कट केला. त्याच वेळेस सैतानाने त्याला देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेस त्याला मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राजा करत असताना त्याची बहीण मिरियाम ही पुढे आली आणि त्या मोशेचा जीव वाचवा, त्या मोशेचा जीव वाचवण्यासाठी तिने स्वतःचा जीव त्या ठिकाणी धोक्यात घातला. आणि ज्यावेळेस तिने स्वतःचा जीव धोक्यात घातला त्यानंतर तिने त्या मोशेला वाचवू शकलेली आहे प्रियानो. जर आपल्याला आणखी पाहिलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळतं की या मिरियामने मोशेला वाचवलं आणि या मोशेच्या द्वारे लाखो लोक त्या ठिकाणी परमेश्वराने त्या संकटातून, त्या गुलामगिरीतून बाहेर काढले आणि परमेश्वराने त्याचं जीवन हजारो लाखो लोकांसाठी आशीर्वादित केलेलं आहे. आणि म्हणून त्या मिरियामला सर्वप्रथम मोशेचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागलेला आहे. नंतर जर आपण पाहिलं तर एस्तेर आहे प्रियानो. एस्तेरला देखील ज्यावेळेस कळलं की तिच्या लोकांचा जीव धोक्यामध्ये आहे, आता ते मरणार आहेत, परंतु त्यावेळेस तिने स्वतःच्या जीवाचा, स्वतःच्या प्राणाचा विचार केला नाही. तर त्या ठिकाणी आपल्या लोकांचे प्राण वाचावेत म्हणून तिने स्वतःचा जीव त्या ठिकाणी धोक्यात घातला आणि ते राजासमोर जाऊन ती मध्यस्थी बनली प्रियानो. अशा अनेक लोक जे स्वतःच्या जीवाचा विचार न करता देवासाठी पुढे आलेले आहेत. परमेश्वराने त्यांना खाली नव्हे तर वर ठेवलेलं आहे. परमेश्वराने त्यांना नेहमी उंच केलेलं आहे प्रियानो. दुसरं जर आपण पाहिलं तर येशूची आई मरिया अतिशय महत्वाचं असं पात्र आहे प्रियानो. या मरियाच्या जीवनाबद्दल जर आपण पाहिलं
तर अतिशय धार्मिक अशी ती स्त्री आहे, अतिशय देवाची भक्ती करणारी ती स्त्री आहे, अतिशय देवावर विश्वास ठेवणारी ती स्त्री आहे, देवाच्या आज्ञेला मानणारी ती स्त्री आहे. आणि ज्यावेळेस ती भक्ती करत असताना परमेश्वराच्या दूताने तिला दर्शन दिलं, तिचं जीवन परमेश्वराने पाहिलं आणि खरोखर परमेश्वराचा जीवनाचा उपयोग करून घेण्याचा विचार केला आणि दूताने तिला दर्शन दिलं आणि तिला सांगितलं की तुझ्या पोटी पुत्र प्रसवणार आहे आणि तो खरोखर सर्व जगाचा तारणारा होणार आहे. ज्यावेळेस देवदूताने तिला हा संदेश दिला त्यावेळेस मरियेने जगाचा विचार केला नाही, लोक मला काय म्हणतील याचा विचार केला नाही, तर देवाची योजना पूर्ण करण्यासाठी मरिया पुढे आलेली आहे. प्रियानो बघा, ज्यावेळेस नेहमी तुम्ही सत्यामध्ये चालणार, ज्यावेळेस नेहमी चांगल्या कामासाठी तुम्ही पुढे येणार, लोक आपल्याला नावं ठेवतील, लोक आपल्याला ते काम करण्यासाठी पुढे जाऊ देणार नाहीत. परंतु तरी त्या स्थितीमध्ये जर आपण खरोखर सत्यामध्ये चालत आहोत आणि देव आपल्या सोबत आहे याची जर आपल्याला खात्री असेल तर निश्चित आपण ते काम करावं, कारण परमेश्वर आपल्याला त्यामध्ये अधिक आशीर्वादित करणार आहे किंवा आपल्या जीवनाचा तो उपयोग करून घेणार आहे. आणि म्हणून या मरियेने इतकं महान कार्य केलं, देवाच्या योजनेला तिने प्रतिसाद दिला आणि खरोखर येशूची आई किंवा जगाच्या तारणाऱ्याची माता होण्याचा तिला सन्मान मिळाला. प्रियानो, आणि म्हणूनच तिला सर्व स्त्रियांमध्ये धन्य असं म्हटलेलं आहे. प्रियानो, तिच्या त्या एका कृतीच्या द्वारे परमेश्वराने बघा तिला किती मोठा मान आणि सन्मान त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. प्रियानो, आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की प्रभूसाठी ज्यावेळेस आपण काहीही करतो, ज्यावेळेस देवासाठी आपण कुठलाही श्रम करतो, देवाच्या सेवकासाठी जर आपण काही करतो, देवाच्या मंदिरासाठी जर आपण काही करतो, तर परमेश्वर आपला कधीच ऋणी राहत नाही, तो परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करत असतो. प्रियानो, आणि म्हणून त्या परमेश्वराकडून आपण ही अपेक्षा बाळगावी की परमेश्वरा तू आमच्या जीवनाचा उपयोग करून घे, आमचं जीवन तुझ्या सेवेसाठी, तुझ्या कार्यासाठी पात्रतेचं तू बनव. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी देवाला प्रथम स्थान देणारा असलं पाहिजे. प्रियानो बघा, ज्यावेळेस या स्त्रियांनी देवाचं काम करण्याचा निर्णय घेतला, देवाच्या योजनेला प्रतिसाद दिला आणि देवाच्या सेवेमध्ये स्वतःचं जीवन झुगारून दिलं, त्यावेळेस त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं, परंतु तरी देखील त्या मागे हटल्या नाहीत, त्या देवाची सेवा करत राहिल्या आणि परमेश्वराने त्यांचं जीवन आशीर्वादित केलेलं आहे. तसंच जर आपण पाहिलं तर आज पंडिता रमाबाईंच्या जीवनाबद्दल आपण पाहत आहोत. प्रियानो, की पंडिता रमाबाई त्यांचं जीवन अनेक लाखो विद्वांसाठी किंवा अनाथांसाठी एक आशीर्वादाचं कारण ठरलेलं आहे. प्रियानो, जर आपण पाहिलं तर ज्या वेळेस त्यांनी या कार्याची सुरुवात केली, त्यांनी पुष्कळ महिलांना किंवा मुलींना सोडवून आणलं आणि त्यांनी आता असं ठरवलं की यांचं मी प्रतिपाळ करेन, मी यांना सांभाळ करेन. आणि खरोखर ज्या वेळेस त्यांनी ह्या कार्याची सुरुवात केली प्रियानो, त्यावेळेस सगळ्या गोष्टी त्यांच्या सोयीच्या नव्हत्या, त्यावेळेस सगळ्या काही गोष्टी त्यांच्या बाजूनी नव्हत्या, त्यावेळेस त्यांना अनेक अडचणींना त्यांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागलेलं आहे. ज्यावेळेस त्या अनेक मुलींना सोडून त्या घेऊन आल्या, त्यानंतर त्यांच्या समोर फक्त पैशांचाच प्रश्न नव्हता, पैसा तर प्रत्येक गोष्टीसाठी लागत असतो, परंतु फक्त पैशाचाच प्रश्न त्यांच्या समोर नव्हता, तर त्यांचं बौद्धिक व आध्यात्मिक शिक्षणाचा प्रश्न होता, त्यांना राहण्यासाठी जागेचा प्रश्न होता, त्यांना दुसरी गोष्ट दुष्टतेच्या प्रभावापासून सोडवून त्यांच्या आत्म्याचं रक्षण करण्याचा प्रश्न होता. दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर आजारात त्यांची काळजी घेणं आहे, नैतिक शिक्षण देऊन त्यांना उत्तम स्त्रिया बनवणं हे देखील काही सोपं काम नव्हतं. नंतर त्यांच्या अन्नाची व्यवस्था आहे, कपड्यांची व्यवस्था आहे आणि एक ना अशा अनेक प्रश्न त्यांच्या समोर होते. प्रियानो, कुठली व्यवस्था नव्हती, कुठली सोय नव्हती, तरी देखील पंडिता रमाबाई ज्या आहेत त्या देवावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या आणि त्यांना माहिती होतं की तो परमेश्वर, देवाचं वचन त्या ठिकाणी स्तोत्र 34:5 मध्ये आपल्याला सांगतं की ज्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे कधी लज्जेने काळवणार नाही. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना विश्वास होता की तो परमेश्वर मला कधी लज्जित आणि फजित होऊ देणार नाही. आणि त्या देवाच्या विश्वासाने त्या मुलींना आपल्या घरी घेऊन आल्या. आणि मत्तई 6:25 मध्ये आपल्याला त्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं की चिंता आणि देवावर भिजतं. बघा, परमेश्वर त्या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो की कुठल्याही गोष्टीविषयी तुम्ही चिंताक्रांत होऊ नका, उद्याची तुम्ही चिंता करत बसू नका, कारण बघा त्या पक्षांपेक्षा किंवा जगातल्या इतर गोष्टींपेक्षा त्या परमेश्वराला आपल्या प्रत्येकाच्या आत्म्याची फार मोल आहे. प्रियानो, आणि तो परमेश्वर आपली काळजी घेणार आहे, तो आपल्याला अन्न, सगळं काही वस्त्र पुरवठा सगळं काही तो करणारा परमेश्वर आहे. प्रियानो, आणि म्हणून तो परमेश्वर म्हणतो या गोष्टींसाठी तुम्ही चिंता आणि काळजी करत बसू नका. आणि या
वचनाने खरोखर त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी आपली सगळी चिंता सगळी काळजी त्या परमेश्वरावर सोपवली आणि त्या फक्त प्रार्थनेमध्ये मग्न राहिल्या प्रियानो. त्यांच्या ज्या वेळेस त्यांना कुठल्या गोष्टीची जर गरज असायची त्यावेळेस कुठल्या मनुष्याकडे त्यांनी हात पसरला नाही, कोणत्या माणसांकडे जाऊन त्यांनी मदत मागितली नाही किंवा त्या म्हटल्या नाही की मी अनाथ आणि गरीब लोकांना माझ्या घरी घेऊन आले आणि त्यांना सांभाळण्यासाठी तुम्ही मला मदत करा. त्यांनी कधी कुणापुढे हात पसरला नाही प्रियानो. तर त्यांचा जो पुरवठा करणारा जो स्वर्गीय परमेश्वर आहे, जो आपला पिता आहे, त्याच्यावर भरोसा त्यांनी ठेवला आणि देवाकडे त्या फक्त प्रार्थना करायच्या. ज्यावेळेस त्या प्रार्थना करायच्या प्रियानो, आपोआप लोक येऊन त्यांना मदत करून जायचे प्रियानो. जर त्यांच्याबद्दलचे जे पुस्तकं जर आपण वाचले तर एक 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 उदाहरण किंवा जर आपण वाचत बसलं तर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं प्रियानो, की इतकं त्यांचं विश्वास आणि इतकं प्रार्थनामय जीवन. आणि खरोखर ज्या वेळेस त्यांना जर कुठल्या गोष्टीची गरज असायची, अन्नाची असेल, इतर कुठल्याही गोष्टीची, त्या फक्त देवाला प्रार्थना करायच्या आणि परमेश्वर त्यांच्या सर्व गरजा भागवायचा प्रियानो. आणि म्हणून बघा देवाचं वचन सांगतं की एक वेळेस तरुण सिंहाला वान पडेल, परंतु परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कुठल्या चांगल्या गोष्टीची वान पडत नाही. त्यानुसार परमेश्वराने त्यांचं जीवन आशीर्वादित केलं आणि त्यांच्या सर्व गरजा भागवल्या. तसं आज आपल्या जीवनामध्ये देखील तुमच्या कुटुंबामध्ये देखील तुमच्या अनेक समस्या असतील, अनेक चिंता असतील, अनेक काळज्या असतील. त्यासाठी तुम्ही कुठल्या मनुष्यावर भाव ठेवू नका किंवा चिंता करत रडत बसू नका. तर त्यासाठी तुम्ही प्रार्थना करा आणि नुसत्या प्रार्थना करू नका, तर धीर धरा, प्रभूवर विश्वास ठेवा. योग्य समय आल्यानंतर तो परमेश्वर तुमचं उत्तर तुमच्यापर्यंत पाठवेल प्रियानो. आणि म्हणून मी जसं अगोदर तुम्हाला सांगितलं की पवित्र शास्त्रामध्ये अनेक सेवक संदेष्टांनी किंवा अनेक स्त्रियांनी आपला जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवले, तसं आज मला ऐकत असलेल्या माझ्या ख्रिस्तामधील प्रत्येक बहिणीने हा विचार करावा की परमेश्वराने माझ्या जीवनाचा उपयोग करून घ्यावा. तो आपल्या कुटुंबासाठी असेल, तो आपल्या समाजासाठी असेल, तो आपल्या राष्ट्रांसाठी असेल. आज जर आपण जगाची परिस्थिती पाहिली तर अनेक प्रकारे तरुण लेकरं नाश होत आहेत प्रियानो. आणि म्हणून प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की आपण प्रत्येकाने ओझ्याने परमेश्वराकडे मध्यस्थी व्हावं आणि त्यांच्यासाठी सैतानाबरोबर युद्ध करावं आणि अनेक आत्मे देवाच्या राज्यामध्ये यावे यासाठी आपण प्रार्थना करावी. आणि ज्यावेळेस मनापासून आपण प्रार्थना करतो त्यावेळेस तो परमेश्वर आपला उपयोग करून घेतल्याशिवाय राहत नाही प्रियानो. आणि म्हणून रमाबाईंनी देखील प्रार्थनेच्या बळावर किंवा देवावरील विश्वासावर एवढं मोठं कार्य उभारलेलं आहे. आणि त्या काळात जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची सोय नव्हती, कुठल्याही प्रकारची सुविधा नव्हती, तरी देखील इतकं मोठं कार्य जर त्यांनी उभारलं. आणि म्हणून आज त्या आपल्यासाठी एक प्रेरणा अशा आहेत प्रियानो. खरोखर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनातून किंवा कार्यातून हे पाहायला मिळतं की परिस्थिती कुठलीही असली तरी हार मानायची नाही, कारण यहोवानिसी विजय देणारा तो परमेश्वर आपल्या सोबत आहे. तो परमेश्वर आपल्याला कधी लज्जित आणि फजित न होऊ देणारा परमेश्वर आहे. आणि खरोखर ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो आपल्या प्रार्थनेमध्ये त्या परमेश्वराचा अभिषेक किंवा सामर्थ्य हे असायला पाहिजे प्रियानो. आणि म्हणून त्या रमाबाईंचं जीवन देखील खूप प्रार्थनामय आणि खूप अभिषेकाने भरलेलं असायचं. आणि म्हणूनच ज्या वेळेस त्या प्रार्थना करायच्या चमत्कार घडायचे प्रियानो. बघा एक त्यांच्या अनुभवामध्ये आपल्याला असं वाचायला मिळतं की दुष्काळ पडला, खूप मोठा दुष्काळ पडला आणि त्या ठिकाणी त्यांना खाण्यासाठी काही नव्हतं. आणि त्यांना खाण्यासाठी काही राहिलेलं नसताना त्यांनी प्रार्थना केल्या. ज्यावेळेस त्या प्रार्थना करायच्या प्रियानो, परमेश्वराने त्यांच्यासाठी अन्न पुरवलं. अनेक लोकांनी येऊन त्यांना पोत्यांनी धान्य, असं म्हटलंय की तुम्ही अनेक पुस्तकं वाचली असतील किंवा अनेकांना त्यांच्याबद्दल माहिती असेल की केडगाव या ठिकाणी किंवा पुण्यामध्ये देखील लोक पोत्याने धान्य येऊन त्यांच्या दारामध्ये टाकून जात होते आणि त्या कुणी हे पुरवलं त्याचं नाव देखील माहित नसायचं. हे केवळ आणि केवळ त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर असायचं प्रियानो. म्हणून ज्याही वेळेस जीवनामध्ये काही गरजा असतील तर कुठल्या मनुष्यावर भाव ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणं हे बरं असतं प्रियानो, कारण तो परमेश्वर आपल्या गरजा पुरवणारा तो परमेश्वर आहे. नंतर आणखी एका त्यांच्या अनुभवामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की दुष्काळामध्ये त्यांच्या विहिरीचं पाणी संपलं. त्यांना पिण्यासाठी किंवा जनावरांना पिण्यासाठी, झाडांना टाकण्यासाठी त्या ठिकाणी पाणी राहिलं नाही. आणि त्यांची परिस्थिती फार पाण्याविना वाईट झालेली असताना त्या ठिकाणी त्यांनी विचार केला की आपण विहिरी खोदूयात म्हणून.
आणि त्या ठिकाणी त्यांनी एक विहीर खोदण्याचं काम हाती घेतलं. ज्यावेळेस त्यांनी विहीर खोदण्याचं काम हाती घेतलं प्रियानो, त्या ठिकाणी 25 फुटापर्यंत खोल विहीर गेलेली असताना पाण्याचा एकही थेंब त्या ठिकाणी नाही. सर्व विहीर कोरडी पडलेली आहे. ज्यावेळेस पाणी लागत नाही हे पाहून ते काम करणारे लोक वैतागून गेले आणि ते लोक त्या ठिकाणी येऊन सगळे हत्यार रमाबाईंच्या समोर टाकून निघून गेले. ते म्हणाले पाणी आता लागत नाही. आणि ज्यावेळेस ते लोक निघून गेले प्रियानो, बघा अशा परिस्थितीमध्ये देखील रमाबाईंचं मन खचून गेलं नाही, त्या निराश झाल्या नाही. त्यांना माहिती होतं की जीवनाचा झरा, जिवंत पाण्याचा झरा देणारा त्या परमेश्वर माझ्या सोबत आहे. त्या निराश झाल्या नाही आणि खरोखर ते लोक गेलेले असताना देखील रमाबाईंनी परमेश्वरासमोर जाऊन गुडघे टेकले. ज्यावेळेस त्यांनी परमेश्वरासमोर जाऊन गुडघे टेकले, असं म्हटले की त्यांनी रात्रभर त्या ठिकाणी प्रार्थना केली. त्या एक क्षणही झोपल्या नाही प्रियानो, त्यांनी रात्रभर प्रार्थना केली आणि असं म्हटले की पहाटे पहाटे परमेश्वराच्या आत्म्याने त्यांना प्रेरणा दिली की तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. आणि ज्यावेळेस सकाळी उठून त्या पाहतात तर विहीर 10 फूट पाण्याने भरलेली आहे प्रियानो. बघा परमेश्वर इतका महान आहे. तो परमेश्वर आपली प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. कारण या परमेश्वराने ज्यावेळेस इश्माईल रानामध्ये मरत असताना त्या हगरीची प्रार्थना ऐकली, तिचं रडणं ऐकलं आणि त्या अरण्यामध्ये देखील त्या परमेश्वराने जिवंत पाण्याचा झरा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. तोच परमेश्वर तुमचा आणि माझा देव आहे प्रियानो. तोच परमेश्वर या रमाबाईंचा परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वरावर त्यांनी विश्वास ठेवला आणि परमेश्वराने त्यांचं कार्य सगळं काही आशीर्वादित केलं. आणि म्हणून त्या परमेश्वरावर आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे प्रियानो. बघा या रमाबाईंनी अगदी उच्च वर्णीयापासून तर अस्पृश्यांपर्यंत कुठलीही मुलगी आली तरी त्यांनी कधी भेदभाव केला नाही. आणि कितीही ती दुःखी असली, कशी असली तरी रमाबाईंनी ती माझी मुलगी आहे असं समजून तिला घरामध्ये घेतलं आणि तिचं पालन पोषण केलेलं आहे प्रियानो. असं करून त्यांनी अनेकांना सांभाळलं व त्यांची काळजी घेतली. आणि फक्त त्यांना सांभाळलंच नाही तर त्यांना सत्य जीवनाचा मार्ग देखील त्यांनी शिकवला प्रियानो. जो जिवंत देव आहे त्याच्याबद्दल त्यांनी त्या लोकांना शिकवलं आणि अनेक आत्म्यांचं तारण त्या ठिकाणी त्यांच्याद्वारे झालेलं आहे. एकदा असंच असताना बाईंच्या लक्षात आलं की काही मुली ज्या आहेत, बघा त्या ठिकाणी आलेले सगळेच काही लोक चांगले नव्हते. बाईंनी प्रत्येक मुलीला वाईटातून चांगल्यामध्ये आणलेलं आहे, चांगल्या मार्गामध्ये आणलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून एकदा असंच बाईंच्या लक्षात आलं की काही मुली ज्या आहेत त्या चुकीचं वागत आहेत किंवा त्या खोटं बोलत आहेत, त्या चोरी करत आहेत. आणि ज्यावेळेस त्यांना ही गोष्ट समजली त्यांच्या अंतःकरणाला ती इतकी लागली की त्यांना असं वाटत होतं की माझ्या इथे येणारा प्रत्येक व्यक्ती जी आहे, जी मुलगी आहे ती चांगल्या प्रकारे घडत आहे, परंतु त्याच ठिकाणी चुकीचंही काम करणाऱ्या काही स्त्रिया होत्या. आणि ज्यावेळेस त्यांना समजलं त्यावेळेस त्यांच्या मनाला खूप वाईट वाटलं आणि त्यानंतर त्यांनी त्या मुलींना त्या काही बोलल्या नाही, काहीच म्हणाल्या नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस पहाटेचा त्यांचा वेळ असायचा त्या पहाटेच्या वेळेस त्या प्रार्थनेला जमल्या, सगळ्या जणी प्रार्थनेला जमल्या. आणि जमलेल्या असताना रमाबाई त्या सर्वांची प्रार्थना सुरू झाली आणि नेहमीपेक्षा जास्त वेळ रमाबाई प्रार्थना करत राहिल्या. आणि नंतर खूप वेळ त्याच्यामध्ये निघून गेला, दिवस वरती आला आणि रमाबाईंनी सांगितलं की ज्याला जायचं त्यांनी जाऊ शकता आणि ज्यांना बसायचं त्यांनी माझ्या जवळ प्रार्थनेमध्ये तुम्ही बसू शकता. काही मुली निघून गेल्या आणि काही त्यांच्या सोबत राहिल्या. परंतु ज्यावेळेस रमाबाई प्रार्थना करत होत्या त्या इतक्या जीव तोडून देवाकडे प्रार्थना करत होत्या की परमेश्वरा ह्या प्रत्येक आत्म्याचा तू नाश होऊ देऊ नकोस. आणि खरोखर त्या प्रत्येकीसाठी त्या परमेश्वराजवळ इतक्या विनवण्या करत होत्या, खूप प्रार्थना करत होत्या. त्याच्यानंतर प्रार्थना झाल्यानंतर पवित्र शास्त्रातून काही वचनांच्या द्वारे त्यांना जीव तोडून अगदी मार्गदर्शन देखील केलं. पण ज्यावेळेस पंडित रमाबाई बोलत होत्या त्यांच्या प्रत्येक शब्दावर देवाचं सामर्थ्य होतं, प्रत्येक शब्दावर देवाचा अभिषेक होता. आणि जसं जसं त्या देवाच्या वचनातून बोलत होत्या प्रियानो, परमेश्वर तिथे ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ताबा घेत होता प्रियानो. पवित्र आत्मा त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत होता, त्यांच्या अंतःकरणातली प्रत्येक वाईट गोष्ट निघून जात होती आणि त्या ठिकाणी चांगलीची जागा परमेश्वर घेत होता. आणि खरोखर परमेश्वराने त्या ठिकाणी अद्भुत असं काम केलेलं आहे.
रमाबाईंनी कुठल्या मुलीला बोलल्या नाही, रागवल्या नाही, चिडल्या नाहीत, परंतु त्यांना देवाच्या वचनातून त्या मार्गदर्शन करत राहिल्या आणि त्यांच्यासाठी जीव तोडून त्या प्रार्थना करत राहिल्या. ज्यावेळेस त्या बोलत होत्या प्रियानो, देवाचा अभिषेक इतरांच्या जीवनामध्ये जात होता. आणि ज्या मुलींनी आदल्या दिवशी चुकीचं काम केलेलं होतं त्याच्यापैकी एक मुलगी आहे आणि ती बाईंना म्हणाली की बाई, खरोखर मी काल तुम्हाला उद्धटपणे बोलले, ती माझी चुकी होती आणि मला क्षमा करा. देवाने तिच्या अंतःकरणाचा त्या ठिकाणी ताबा घेतला आणि पाप काय आहे, चुकीची गोष्ट काय आहे. बघा, त्यावेळेस त्या स्त्रिया इतक्या होत्या की त्यांना चोरी करणं, खोटं बोलणं हे काही मोठं पाप असं वाटत नसायचं. ते लोक वाईटामध्ये जीवन जगणारे होते म्हणून सहज ते काम ते करून जायच्या. पण ज्यावेळेस रमाबाईंच्या सानिध्यामध्ये ते आल्या, सहभागितेमध्ये ते आल्या, त्यावेळेस त्यांना चांगलं वाईट ह्या गोष्टी कळू लागल्या आणि त्यांनी खरोखर ज्यावेळेस त्या बोलत असताना देवाचा अभिषेक त्यांच्या जीवनामध्ये गेला. प्रियानो, देवाने त्यांना त्या चुकीच्या गोष्टीची जाणीव करून दिली आणि त्यांना पश्चाताप झाला. त्यावेळेस ती मुलगी पुढे आली आणि ती म्हणाली, बाई, माझं चुकलं, मी काल तुम्हाला उद्धटपणे बोलले, मला तुम्ही क्षमा करा. आणि ती त्या ठिकाणी बसली, बाईंसोबत प्रार्थना करू लागली, रडू लागली, पश्चाताप करू लागली आणि त्या दिवशी त्या मुलीचं जीवन बदललं गेलं. ते चालू असताना त्यांची प्रार्थना निरंतर चालत राहिली. त्या इतक्या प्रार्थनेमध्ये मग्न झाल्या की दुपारचा समय झाला तरी त्यांची प्रार्थना बंद नाही झाली. त्या ठिकाणी पुन्हा बाहेर गेलेल्या मुली येत राहिल्या. त्यातील आणखी एक मुलगी पुढे आली आणि ती म्हणाली की बाई, ज्यावेळेस आपल्या ग्रंथालयामध्ये काही पुस्तकं आहेत आणि त्या ठिकाणी एका पुस्तकाचा मला मोह झाला आणि ते पुस्तक मी चोरून किंवा लपवून ठेवलं होतं आणि हे कुणालाही माहित नव्हतं आणि सगळ्यांना असं वाटत होतं की ही मुलगी फार चांगली आहे, ही मुलगी फार सरळ आहे, ही मुलगी फार पवित्र आहे, तिचं जीवन जगणारी आहे. पण तिच्या जीवनामध्ये ज्या चुका होत्या, जे काही पाप होतं, ते फक्त तिला आणि परमेश्वरालाच माहिती होतं, रमाबाईंना देखील नाही. परंतु ज्यावेळेस रमाबाई देवाच्या वचनातून मार्गदर्शन करत होत्या, त्यावेळेस देवाच्या आत्म्याने तिची पकड घेतली. त्यावेळेस ती मुलगी पुढे आली आणि ती पश्चाताप करू लागली, ती रडू लागली आणि तिने आपला पाप अंगीकार केला. प्रियानो, अशा प्रकारे बाईंनी फक्त लोकांना जवळ घेऊन त्यांना खायला प्यायलाच दिलं नाही, तर त्यांना सत्यतेचा मार्ग शिकवला, त्यांना तारणाचा मार्ग शिकवला. बाईंनी त्यांना चांगलं जीवन जगण्यास शिकवलं आणि खरोखर परमेश्वराने जे आपल्यासाठी सार्वकालिक जीवन ठेवलेलं आहे त्याची बाईंनी त्यांना शिकवण दिली आणि खरोखर बाईंच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून त्यांना ख्रिस्त दिसला. प्रियानो, ख्रिस्ताची शिकवण दिसली आणि अशा प्रकारे त्या मुलींचं जीवन बदललं गेलं. प्रियानो, ख्रिस्त जगामध्ये प्रेम, दया, क्षमा, शांती हेच देण्यासाठी आलेला आहे आणि ख्रिस्ताची देखील इच्छा किंवा शिकवण हीच आहे की अनेक लोकांनी त्याच्याकडे वळावं आणि एक चांगलं जीवन जगावं. परंतु ज्यावेळेस चांगलं आणि सरळ आणि सत्यामध्ये चालण्याचा आपण प्रयत्न करतो त्यावेळी जग आपल्याला अडवतं, जग आपल्याला दोषी ठरवतं. परंतु त्या स्थितीमध्ये आपण देवाशी जर विश्वासू राहिलो तर तो परमेश्वर निश्चित आपल्याला उंच करणारा परमेश्वर आहे. प्रियानो, आणि म्हणून जसं की रमाबाईंच्या जीवनाबद्दल आपल्याला पाहायला मिळतं की जी ख्रिस्ताची शिकवण आहे ती त्यांनी लोकांच्या जीवनामध्ये बिंबवली आणि अनेक हजारो लाखो आत्म्यांचं तारणासाठी त्या उपयोगीचं पात्र बनलेले आहेत. प्रियानो, आणि तसंच आपल्या देखील जीवनामध्ये प्रत्येकीने, ज्या तुम्ही मला ऐकत आहात, ज्या ख्रिस्तामध्ये चालणारे आहात, ज्या प्रभूचं कार्य तुम्ही करणारे आहात, त्या प्रत्येकीने मनामध्ये ही अपेक्षा बाळगा की प्रभू, माझं जीवन तुझ्या कार्यासाठी उपयोगात येऊ दे. आणि ते कदाचित आपल्या कुटुंबासाठी मध्यस्थी करणं असेल, कदाचित राष्ट्रासाठी असेल, कदाचित आपल्या सेवकांसाठी असेल, कदाचित आपल्या मंडळीसाठी असेल. तुम्ही देवासाठी कुठलंही काम करा, देव तुमचा ऋणी राहणार नाही. प्रियानो, देवबाप तुम्हाला आशीर्वादित केल्या वाचून राहणार नाही. देवाच्या मंदिरामध्ये अगदी लहानापासून मोठ्यातल्या मोठ्या कुठलंही कार्य जर तुम्ही करत असाल तर तो परमेश्वर त्याची परतफेड केल्या वाचून राहणार नाही. प्रियानो, आणि म्हणून कुठलंही काम कमी लेखायचं नाही, कारण परमेश्वराने प्रत्येकाला एक वेगळं पाचारण दिलेलं असतं आणि त्यानुसार परमेश्वर आपला उपयोग करून घेत असतो. बघा, रमाबाईंच्या जीवनाच्या द्वारे जर आपल्याला पाहिलं तर त्यांचं कार्याचं वर्णन करू लागलं तर वेळ पुरणार नाही. प्रियानो, खूप मोठं आणि खूप महान असं कार्य रमाबाईंनी केलेलं आहे. बघा, असं म्हटलेलं आहे की जॉन वेस्ली यांच्या जीवनाच्या द्वारे इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेमध्ये संजीवन आलं.
काही पुस्तकांमध्ये त्याचा उल्लेख आहे, परंतु रमाबाईंच्या जीवनाच्या द्वारे आपल्या भारतामध्ये संजीवन आलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाचं जीवन एक संजीवित असायला पाहिजे, त्याच्याद्वारे आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मंडळीमध्ये संजीवन यायला पाहिजे प्रियानो. रमाबाईंचं जीवन इतकं प्रार्थनामय होतं, इतकं देवावर विश्वास त्यांचा होता की ज्या वेळेस त्या केडगाव या ठिकाणी आपल्या झोपडीमध्ये प्रार्थना करत होत्या त्यावेळेस त्यांना 50व्या दिवसाचा किंवा पेंटिकॉस्टच्या दिवसाचा अनुभव आला प्रियानो. आणि खरोखर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की स्वर्गीय अग्नी त्या ठिकाणी त्यांच्या झोपडीवर उतरून आलेला आहे. इतका अभिषेक, इतकं सामर्थ्य त्यांच्या प्रार्थनेमध्ये होतं. म्हणून आज जर आपण प्रार्थना करत आहोत, जर चर्चला जात आहोत, तर फक्त जाणारा आणि येणारा आपण असायला नको आहे. तो अभिषेक, ते सामर्थ्य, ती पवित्रता आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. कारण तो अभिषेक सर्व बंधने तोडतो, अभिषेक सर्व जोखड मोडतो, अभिषेकाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद येतात प्रियानो. आणि अभिषेक आपला उपयोग देवाच्या कार्यासाठी करून घेतो प्रियानो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाने ही अपेक्षा बाळगली पाहिजे की परमेश्वरा, तू आमचं जीवन तुझ्या सेवेसाठी उपयोगात आण. आणि म्हणून प्रियानो, खरोखर आज जर जगाची परिस्थिती जर आपण पाहिली तर आज जग नाशाच्या मार्गावर चाललेलं आहे. अनेक तरुणी बिघडत चाललेले आहेत. आणि खरोखर आज जर जगाला कशाची गरज आहे तर ती फक्त ख्रिस्ताच्या शिकवणीची गरज आहे प्रियानो. कारण ख्रिस्ताची जी शिकवण आहे ती प्रेम, दया, क्षमा आणि शांतीची आहे प्रियानो. आणि म्हणून या जगामध्ये सत्याचा मार्ग जो आहे, कारण देवाचं वचन सांगतं की आकाशाखाली आणि पृथ्वीच्या वर तारणासाठी फक्त येशू हे नाव आहे. आणि ते नाव कशाच्या द्वारे आपण लोकांना सांगू शकतो तर आपल्या जीवनाच्या द्वारे. मग रमाबाईंच्या जीवनाकडे पाहून अनेकांचं जीवन बदललं गेलं. तसं आज माझी अशी इच्छा आहे की परमेश्वराकडे जाणाऱ्या किंवा चर्चला जाणाऱ्या प्रत्येक माझ्या बहिणीचं जीवन असं असावं की आपल्याकडे पाहून अनेकांचं जीवन बदललं जावं, अनेकांना प्रेरणा मिळावी. अनेकांच्या जीवनात जर चुकीचं पाप काही असेल तर त्यांनी ते सोडून देऊन चांगल्या जीवनामध्ये यावं. आणि खरोखर आपण परमेश्वराकडून ही अपेक्षा बाळगली पाहिजे की परमेश्वरा, तू आम्हाला तसं बनव. ज्यावेळेस देवाच्या कार्यासाठी आपण पुढे येतो प्रियानो, त्यावेळेस देवबाप आपलं जीवन आशीर्वादित करून घेतो. आणि आपलं त्यासाठी जर कशाची गरज असेल तर ती फक्त परमेश्वराचं भय आहे. आणि कारण देवाचं भय ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतं त्यावेळेस आपण स्वतःही सर्व पापापासून, वाईटापासून दूर राहतो. आणि आपण इतरांना जे पापामध्ये अडकलेले आहेत त्यांना देखील बाहेर काढण्यासाठी समर्थ असतो प्रियानो. आणि म्हणून देवाचं वचन काय सांगतं की परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. परमेश्वराचं भय हे नाशापासून किंवा पारद्याच्या पाशापासून आपल्याला सोडवतं, वाचवतं, आपलं रक्षण करतं. आणि म्हणून प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये परमेश्वराचं जर भय असेल तर ती स्त्री आपलं कुटुंब चांगल्या प्रकारे बांधू शकते प्रियानो. कारण नीतिसूत्र याचं 14व्या अध्याय 1 वचनामध्ये म्हटलेलं आहे की सुज्ञ स्त्री आपलं घर बांधते आणि मूर्ख स्त्री आपल्या हाताने ते पाडून टाकते. आणि म्हणून आज मला ऐकत असलेल्या माझ्या प्रत्येक बहिणीच्या जीवनामध्ये सुज्ञता येऊ. आज माझ्या प्रत्येक बहिणीच्या जीवनामध्ये या पंडित रमाबाईंसारखं समर्पण येऊ. आणि खरोखर आज जगाला अनेक अशाच महिलांची गरज आहे प्रियानो की खरोखर देवाच्या भयामध्ये चालून जे आपण त्याची सेवा कार्य करण्यासाठी पुढे येतो त्यावेळेस देवबाप आपला उपयोग करून घेतो प्रियानो. आणि म्हणून जसं रमाबाईंच्या जीवनाच्या द्वारे परमेश्वराने अनेक लोकांचं तारण केलं तसं परमेश्वर करो तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या द्वारे देवबाप अनेक लोकांचं तारण करो. देवबाप या वचनातून प्रत्येकाला आशीर्वाद देव.